चक्क सकाळच्या वेळी गोवंशाची तस्करी, वाहन चालकाचा थरारक पळपाट, गोवंशकांनी केला पाठलाग आणि पोलिसांची कारवाई। नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली थरारक घटना। पाहूया सविस्तर वृत्त। 2 मेच्या सकाळी कठोरा बुजुर्ग टाकळी गावाजवळ एक बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदपणे जात असल्याचे गोरक्षकांच्या लक्षात आले। या वाहनाचा पाठलाग करण्यात आला आणि अखेर टाकळी गावाजवळ वाहन अडविण्यात आले। हा पाठलाग थरारक होता, कारण या वाहनाला एक स्कॉर्पिओ टोचन करत होती। विशेष म्हणजे अडविलेल्या बोलेरो पिकअप मध्ये कोणतीही वाहन क्रमांक नव्हता आणि आतून 15 गोवंश प्राणी सापडले। सुरक्षकांनी तात्काळ नांदगावपेठ पोलीस ठाण्याला कळविले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। वाहन चालक पडून जाण्यात यशस्वी झाला, मात्र गोवंशाला तात्काळ गाव फाउंडेशन श्री भगवान परशुराम गोशाळेत हलविण्यात आले। सध्या नांदगावपेठ पोलिसांकडून वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अधिक तपास सुरू आहेत। 15 निष्पाप गोवंशाची सुटका, परंतु तस्कर अजूनही फरार। नांदगावपेठ पोलिसांचा तपास सुरू आहे। गोवंश तस्करीचा हा प्रकार म्हणजे समाजात अजूनही काळोख्या छायेत घालणारा धंदा आणि त्याचा शेवट करण्यासाठी गोरक्षक व पोलिसांनी एकत्र येणं आज अत्यंत गरजेचं झालंय।